नमस्कार, मैं अंकुश। आप देख रहे हैं एमसीएन हिंदी न्यूज। आइए एक नजर आज की हेडलाइंस पर। हेडलाइन्स के प्रायोजक है आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी। बायोलॉजीच्या शिक्षण क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रातील एक अग्रेसर नाव आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, यशवंत कॉलेज रोड, शाहनगर, नांदेड। अशोक चव्हाण, प्रताप पाटिल चिखलीकर और डॉक्टर यशपाल भिंगे सहित सभी उम्मीदवारों ने किया मतदान। मतदान केंद्रों पर उत्सव का माहौल। नांदेड़ लोकसभा सीट के लिए कुल 14 उम्मीदवार चुनाव मैदान में हैं। गुरुवार 18 अप्रैल को संबंधित मतदान केंद्रों पर इन उम्मीदवारों ने अपने मताधिकार का प्रयोग किया। कांग्रेस महागठबंधन के उम्मीदवार अशोक चव्हाण ने शहर के डॉक्टर अंबेडकर नगर में स्थित मनपा स्कूल में स्थापित मतदान केंद्र पर पत्नी विधायक अमिता चव्हाण के साथ आज सुबह मतदान किया। तो वहीं नांदेड़ उत्तर के विधायक डीपी सावंत ने भी इस समय अपने परिवार के साथ मतदान किया। दूसरी ओर वंचित बहुजन गठबंधन के उम्मीदवार डॉक्टर यशपाल भिंगे ने सपत्नीक मताधिकार का प्रयोग किया। हम वंचित बहुजन गठबंधन कोई पार्टी नहीं मानते, बल्कि वो वंचित समुदायों का राजनीतिक संग्राम है, ऐसा वक्तव्य इस समय डॉक्टर यशपाल भिंगे ने किया है। आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी मतदान करायला सुरुवात केलेली आहे। ही लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत स्वागतार्ह अशी गोष्ट आहे। वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आम्ही मानत नाही, ती लोकांची, वंचितांची राजकीय चळवळ आहे आणि ही चळवळ एक प्रतिक्रिया म्हणून पुढे आली की आजपर्यंत 70 वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये लोकशाहीचं सामाजिकीकरण व्हावं असं जे बाबासाहेबांना वाटत होतं ते झालेलं नाही आहे। त्यामुळे लोकशाहीचं सामाजिकरण व्हायचं असेल तर वंचितांच्यापर्यंत आपल्याला सत्ता पोहोचवावी लागणार आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं हा एक सशक्त प्रयोग केलेला आहे। आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बदलणारी कृती केलेली आहे। म्हणून आज घडीला 169 घराण्यामध्ये अडकलेली ही जी लोकशाही होती तिला मुक्त करण्याचं एक ऐतिहासिक क्रांतिकारक कार्य बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। म्हणून कैकड्याला तिकीट आहेत, धनगरांना तिकीट आहेत, छोट्या मोठ्या ओबीसी जातींना तिकीट आहेत, मुस्लिमांना तिकीट आहेत, मातंगांना तिकीट आहेत। तुम्ही याच्या आधी जी प्रकाशित झालेली भाजपाची किंवा काँग्रेसची जर मतदारांची यादी पाहिली तर ती यादी विशिष्ट घराण्यापुरतीच आहे। इथे मात्र खऱ्या अर्थानं वंचित समूहापर्यंत सत्ता पोहोचवण्याचा एक चांगला प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करते आहे आणि त्यामुळे सगळ्याच वंचित समूहामध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि मोठ्या ताकदीनं हे सगळे समूह वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत। त्यामुळे निश्चितपणानं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये जिंकणार आहे, त्याची आम्हाला खात्री आहे। जेईई मेन, स्टेट बोर्ड और एमएचसीईटी परीक्षाओं में टॉपर्स देने वाले मैथमेटिक्स गुरु प्रोफेसर मुंडे द्वारा संचालित मैथमेटिक्स का माइलस्टोन क्लास यानी मुंडे कोचिंग क्लासेस, राजेंद्र नगर, नांदेड़। तो वही संविधान को बचाने के लिए वंचितों के सरकार की अत्यंत आवश्यकता है। इस उद्देश्य से मतदान किया है, ऐसी प्रतिक्रिया बौद्ध भिक्खू भंते पय्या बोधी ने व्यक्त की है। या देशातला गरीब
असलेला वर्ग आहे हा सुद्धा बेरोजगार होत चाललेला आहे. अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. बऱ्याचशा लोकांची उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. त्यामुळे सुद्धा आज या देशामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. UPSCची परीक्षा न घेताही काही लोकांना त्या पदावर बसवण्यात आलेलं आहे. हे सुद्धा संविधानाचं उल्लंघन आहे. त्यामुळे संविधानाचं उल्लंघन न करता संविधानाच्या संरक्षणासाठी वंचितांचं सरकार येणं अतिशय गरजेचं आहे. वंचितांचं सरकार येण्यासाठी, गरीब लोकांचं सरकार येण्यासाठी आम्ही आमच्या मतदानाचा अधिकार आम्ही बजावलेला आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या जगामध्ये सगळ्या प्राण्यांचं दूध विकल्या जाते, परंतु आपल्या जन्म देणाऱ्या मातेचं दूध कधी विकल्या जात नाही. जेवढी किंमत आपल्या जन्म देणाऱ्या आईच्या दुधाची आहे तेवढी किंमत आपल्या मतदानाची आहे. तो वहीं भाजपा महायुति के उम्मीदवार प्रताप पाटिल चिखलीकर ने भी आज कंधार तहसील में स्थित चिखली गांव पहुंचकर अपने मत का प्रयोग किया. दातांचं रक्षण हेच आपल्या सुहास्याचं लक्षण. दंतरोग चिकित्सा आणि उपचाराचा 3 दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉक्टर त्रिशला अशोक धबाले यांचे धबाले मल्टी स्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल आणि सेंटर, बोरबन फैक्ट्री एरिया, नांदेड़. इस समय कई कार्यकर्ता और परिवारजन उनके साथ उपस्थित थे. कांग्रेस, भाजपा और वंचित गठबंधन तीनों ने इस चुनाव में जीत का दावा किया है. इन सभी उम्मीदवारों के मतदान प्रक्रिया के दौरान संबंधित मतदान केंद्रों पर उत्सव का माहौल बन गया था.